Good morning, all of you. Are you getting my voice? Yes, ma'am. Okay. Okay. So tell me, anyone, what we have discussed in last lecture? Hmm? Anyone? काय घेतलं आपण लास्ट लेक्चरला? कोण सांगेल शॉर्ट मध्ये? चॅप्टर नर्वस सिस्टीम चॅप्टर चालू स्टार्ट केलं. ओके. त्याच्यामध्ये आपण काय बघितलं नर्वस सिस्टीम मध्ये? नर्वस सिस्टीमचं क्लासिफिकेशन, नंतर मग सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये त्याचा ब्रेनचं मिनिंग ऑफ ब्रेन बघितलं, नंतर ब्रेनचं टाइप, नंतर Okay. सेरेब्रोस्पायनल फ्लुइड बघितलं, नंतर कंपोजिशन ऑफ CSF चं बघितलं, सर्क्युलेशन बघितलं, त्याचं फंक्शन बघितलं. ओके. कोण क्लासिफिकेशन सांगू शकताय? नर्वस सिस्टीमचं मेन क्लासिफिकेशन? मॅम नर्वस सिस्टीम क्लासिफ एक मिनिट एक हा सुप्रिया तुम्ही सांगा अगोदर, मग निकिता तुम्ही सांगा. Nervous system is classified into main three groups. First one is a central nervous system, consists of brain and spinal cord. Second, peripheral nervous system, त्याच्यात cranial nerve arising brain असतात, त्याच्यात 12 pair present असतात, आणि नंतर त्याच्यातला दुसरा spinal nerve arising from spinal cord, त्याच्यात 31 pair present असतात, आणि anatomic nervous system, त्याच्यात मग सिम्पॅथिक नर्वस सिस्टीम आणि पॅरासिम्पॅथिक नर्वस सिस्टीम प्रेझेंट. ओके. हा निकिता तुम्ही सांगा. Yes, ma'am. Nervous system are divided into main निकिता groups. तुमचा आवाज ब्रेक First is होतोय. the central nervous. निकिता तुमचा आवाज ब्रेक Yes, होतोय. ma'am. आता येतोय का? हा, नाउ ऑडिबल. आता येतोय का मॅम? हो येतोय. हा. सांगा. Nervous system are classified into main three groups. First is the central nervous system consisting of the brain and spinal cord. Second is peripheral nervous system, which includes cranial nervous system arising from brain, and 20 pairs are present. Then nervous arising from spinal cord, then 31 pairs are present. Then third is the autonomic nervous system, then which consists first is sympathetic nervous system and second is parasympathetic nervous system. ओके, गुड. ओके, तर आपण काय बघितलं? क्लासिफिकेशन बघितलं. Am I audible? का स्लो येतो आवाज? स्लो येतोय. ओके, नाउ am I audible? येस मॅम. Yes, ma'am. ओके. सो आपण त्याच्या पुढचा लास्ट लेक्चरला आपण अजून काय बघितलं? CSF. त्याच्यानंतर जे काही लेयर्स असतात 3. कोणते लेयर्स होते? नुसते लिस्ट करा कोणतरी. ड्युरा मॅटर, आर्चनॉइड मॅटर आणि पिया मॅटर. ओके, गुड. तर हे 3 लेयर्स आपण बघितले. त्याच्यानंतर जो सेरेब्रोस्पायनल फ्लुइड म्हणजेच काय CSF
त्याचं आपण बघितलं त्याचे जे काही फंक्शन्स आहेत, त्याचं कंपोजिशन आहे, हे सगळं बघितलं. आता नेक्स्ट जो मेन इम्पॉर्टंट पार्ट आहे, तर इथे स्टार्ट होतो बघा ब्रेन. ओके, तर ब्रेनचे आपल्याला सगळे अनाटॉमी आणि फिजिओलॉजी सगळं बघायचं आहे. तर ब्रेन बघा, ब्रेनचं इथे तुम्हाला डायग्राम दिसत असेल, तर त्याच्यामध्ये मेनली हा ब्रेन कशामध्ये डिवाइड होतो? 4 पार्ट मध्ये. सेरेब्रम, ब्रेनस्टेम, सेरेबेलम आणि डायसेफ्लॉन. ओके, डायसेफ्लॉन इथे दाखवलेलं नाहीये, नेक्स्ट डायग्राम मध्ये मी तुम्हाला दाखवेन. ओके, तर बघा ब्रेन काय आहे? पोर्शन ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम. हा सेंट्रल नर्वस सिस्टीमचा पार्ट आहे, विच इज प्रेझेंट विदिन अ क्रॅनियल कॅव्हिटी ऑफ स्कल. जो स्कल आहे त्याच्या क्रॅनियल कॅव्हिटी मध्ये हा ब्रेन प्रेझेंट असतो. म्हणजे हे काय झालं त्याचं लोकेशन. ओके, सिंपल आहे. ब्रेन कशाचा पार्ट आहे? सेंट्रल नर्वस सिस्टीम, अँड विच इज प्रेझेंट इन क्रॅनियल कॅव्हिटी ऑफ स्कल. स्कलच्या क्रॅनियल कॅव्हिटी मध्ये हा ब्रेन प्रेझेंट आहे. इट हॅज अ मास ऑफ अबाउट 1300 ग्रॅम इन अडल्ट. तर त्याचं वेट जे म्हणता येईल ब्रेनचं, तर ते किती असतं? 1300 इतकं काय आहे, तर ग्रॅम मध्ये त्याचं वेट आहे, अडल्ट मधलं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बघा हा जो ब्रेन आहे अडल्टचा, तर तो किती ह्याच्यामध्ये डिवाइड होतो? मी आता सांगितलं 4 ह्याच्यामध्ये डिवाइड होतो. फर्स्ट काय आहे? सेरेब्रम. त्याच्यानंतर सेकंड वन ब्रेनस्टेम. ओके, त्याच्यानंतर थर्ड वन डायसेफ्लॉन अँड फोर्थ वन इज अ सेरेबेलम. तर सेरेब्रम फर्स्ट पार्ट आहे बघा, हा ऑरेंज कलरचा आहे तो काय? सेरेब्रम. ओके, त्याच्यानंतर ब्रेनस्टेम, हा जो खालचा पार्ट दिसतोय पर्पल कलर मध्ये, तर ते काय झालं? ब्रेनस्टेम. तर त्याच्यानंतर त्या ब्रेनस्टेम मध्ये बघा अजून 3 पार्ट्स पडतात. मिड ब्रेन, त्याच्यानंतर सेकंड वन इज अ पॉन्स अँड थर्ड वन इज अ मेडुला ऑब्लांगाटा. हे 3 ब्रेनस्टेम मध्ये येतात. ओके, फर्स्ट काय? सेरेब्रम, सेकंड वन इज अ ब्रेनस्टेम, अँड त्या ब्रेनस्टेम मध्येच अजून 3 आहेत सब डिवायडेशन म्हटलं तर. फर्स्ट वन इज अ मिड ब्रेन, सेकंड वन इज अ पॉन्स अँड थर्ड वन इज अ मेडुला ऑब्लांगेटा. त्याच्यानंतर बघा थर्ड मेन टाइप जो आहे तो काय आहे? डायसेफ्लॉन. ओके, डायसेफ्लॉन मध्ये अजून काय असतं? थॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस हे दोन काय होतात त्याच्यामध्ये? सब टाइप्स म्हणू शकतो आपण, किंवा पार्ट्स त्याच्या अंडर येतात. थॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस हे डायसेफ्लॉनच्या अंडर येतात. आणि लास्ट जो पार्ट आहे तो कुठला आहे? सेरेबेलम. सिंपल 4 टाइप्स आहेत. फर्स्ट वन इज अ सेरेब्रम, सेकंड वन इज अ ब्रेनस्टेम. ब्रेनस्टेम हा पर्पल कलर मध्ये आहे, त्याच्यामध्ये अजून 3 पार्ट्स पडतात. मिड ब्रेन, पॉन्स आणि मेडुला ऑब्लांगेटा. त्याच्यानंतर थर्ड काय आहे? डायसेफ्लॉन. डायसेफ्लॉन मध्ये अजून 2 टाइप्स आहेत, थॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस. त्याच्यानंतर लास्ट कुठला आहे? हा ब्ल्यू कलर मध्ये दिसतोय तो सेरेबेलम. ओके, नाऊ पार्ट्स क्लिअर झाले का? येस मॅम. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, 4 टाइप्स आहेत, फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचंय. त्याच्यामध्ये ब्रेनस्टेम मध्ये अजून 3 आहेत, मिड ब्रेन, पॉन्स आणि मेडुला ऑब्लांगेटा. आणि डायसेफ्लॉन मध्ये अजून 2 आहेत, ते म्हणजे थॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस. ओके, तर आपल्याला 1 बाय 1 बघायचं आहे. तर सुरुवातीला काय बघा? सेरेब्रम. सेरेब्रम काय आहे तर बघा, सेरेब्रम इज द लार्जेस्ट पार्ट ऑफ ब्रेन. हा काय आहे तर लार्जेस्ट पार्ट आहे ब्रेनचा, अँड इट इज डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स. तर तो 2 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड होतो. तर ते कुठले 2 इक्वल पार्ट्स? राईट आणि लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फेअर. ओके, या 2 मध्ये ते डिवाइड होतो. आणि ह्याचं डिवायडेशन कशामुळे होतं बघा? विच इज सेपरेटेड बाय द फाल्क्स सेरेब्री. ओके, फाल्क्स सेरेब्री काय करतं? हे दोन्हीला सेपरेट करण्याचं काम करतं. म्हणजे कुठे प्रेझेंट असणार आहे? मिडलला प्रेझेंट असणार आहे. ओके, आपण जे बघत होतो सेप्टम वगैरे तशाच टाइपने हे काय आहे? फाल्क्स सेरेब्री हे काय करतंय? सेपरेट करतंय या सेरेब्रमला 2 पार्ट्स मध्ये, एक राईट आणि दुसरा आहे तो लेफ्ट. ओके, तर सुपरफिशियल पार्ट ऑफ सेरेब्रम विच कन्सिस्ट ऑफ ग्रे मॅटर विच इज कॉल्ड ॲज सेरेब्रल कॉर्टेक्स. तर जो सेरेब्रमचा सुपरफिशियल पार्ट आहे, ओके, तर तो कशाने आहे? तिथे काय असतं? ग्रे मॅटर असतो, which is called as cerebral cortex. आणि त्या ग्रे मॅटरला काय म्हणायचं? सेरेब्रल कॉर्टेक्स. त्याच्यानंतर बघा नर्व सेल्स आर प्रेझेंट इन द सेरेब्रल कॉर्टेक्स. तर तिथे काय असतात? नर्व सेल्स प्रेझेंट असतात. कुठे? सेरेब्रल कॉर्टेक्स मध्ये. The deeper layer of cerebrum which consists of white matter in which nerve fibers are present. जो डीपर लेअर आहे सेरेब्रमचा,
आता आपण काय बघितलं, सुपरफिशियल पार्ट बघितला सेरेब्रमचा, तिथे काय आहे, ग्रे मॅटर आहे. आणि डीपर लेअर जो आहे सेरेब्रमचा, त्याच्यामध्ये काय व्हाईट मॅटर आहे. इन विच नर्व फायबर्स आर प्रेझेंट, तिथे काय असतात, नर्व फायबर्स प्रेझेंट असतात. आणि इथं आपण सेरेब्रल कॉर्टेक्स मध्ये काय प्रेझेंट होतं, नर्व सेल्स. द लॉंगिट्युडनल फिशर्स इज प्रेझेंट बिटवीन द टू सेरेब्रल हेमिस्फेअर. जे लॉंगिट्युडनल फिशर्स आहेत तर ते काय असतात, तिथे प्रेझेंट असतात. कुठे, बिटवीन द दोन हेमिस्फेअरच्या मध्ये. टू सेरेब्रल हेमिस्फेअर आर कनेक्टेड इंटरनली बाय द कॉर्पस कॅलोसम. तर ते दोन जे हेमिस्फेअर आता तयार झालेले आहेत सेरेब्रलचे, तर ते कनेक्ट होतात इंटरनली कसे, बाय द कॉर्पस कॅलोसमनी कनेक्ट होतात. त्याच्यानंतर बघा, इच सेरेब्रल हेमिस्फेअर इज फर्दर सबडिवायडेड इनटू 4 लोब्स. तर प्रत्येक हेमिस्फेअर आता जो झालेला आहे सेपरेट, दोन झालेले आहेत, तर त्या प्रत्येक आता एका पहिल्यामध्ये काय, तर ते काय होतं, सब डिवाइड होतात ते दोन्ही लोब. कशामध्ये, 4 लोब्स मध्ये. कुठले कुठले लोब्स आहेत, फ्रंटल लोब, परायटल लोब, ऑक्सिपिटल लोब, सॉरी टेम्परल लोब. ह्या चार लोब मध्ये काय होतात, हे सेरिब्रल हेमिस्फेअर डिवाइड होतं. बघा, सुरुवातीला आपण काय बघतो, ब्रेन बघतो. त्या ब्रेनचे आपण मेन टाइप्स बघितले. त्यातला एक पार्ट आहे हा सेरेब्रम. तर त्या सेरेब्रम मध्ये अजून काय होतं बघा, ते डिवाइड होतात दोन, ओके, राईट आणि लेफ्ट मध्ये. त्याच्यानंतर राईट आणि लेफ्ट मध्ये डिवाइड झाल्यानंतर परत काय होतं, तर तो जो प्रत्येक हेमिस्फेअर आहे, तर तो प्रत्येक हेमिस्फेअर ह्याच्यामध्ये परत लोब्स मध्ये डिवाइड होतो. तर ते लोब्स कुठले कुठले आहेत, तर फ्रंटल लोब, परायटल लोब, टेम्पोरल लोब आणि ऑक्सिपिटल लोब. हे काय झाले, 4 लोब्स आहेत, ते डिवाइड होतं त्याच्यामध्ये. बघा, समजतंय का. सुरुवातीला ब्रेन होता, त्या ब्रेनचे अजून पार्ट्स बघितले आपण. त्या पार्ट्स मध्ये अजून हा सेरेब्रम फर्स्ट पार्ट आहे, तर त्या सेरेब्रम मध्ये सुद्धा अजून 2 पार्ट पडतात, राईट हेमिस्फेअर आणि लेफ्ट हेमिस्फेअर. तर तो प्रत्येक हेमिस्फेअर जो आहे, तर तो डिवाइड होतो 4 लोब्स मध्ये. फर्स्ट वन इज अ फ्रंटल लोब, सेकंड वन इज अ परायटल लोब, थर्ड वन इज अ टेम्पोरल आणि लास्ट काय झाला, ऑक्सिपिटल लोब. ओके. त्याच्यानंतर याचे फंक्शन्स आहेत बघा सेरेब्रमचे. तर सुरुवातीला काय, सेन्सरी एरियाज मध्ये काय फंक्शन आहे बघा. The sensory areas receive sensory information and are involved in the identification and interpretation of sensory information. आता सेन्सरी इन्फॉर्मेशन म्हणजे काय, तर सेन्सेस थोडक्यात. पेनचा सेन्स असेल तो, टेम्परेचर, प्रेशर, टच, ओके. स्पेशल सेन्सेस कुठले, साईट, हिअरिंग, टेस्ट आणि स्मेल, असे जे सेन्सेस आहेत, तर ते सेन्सेस मध्ये म्हणजे ह्या सेन्सरी एरियाज मध्ये सेन्सरी इन्फॉर्मेशन अशा याच्याशी रिलेटेड, ओके, पेनच्या रिलेटेड सेन्सेशन असेल किंवा टेम्परेचरच्या, ओके, टच किंवा स्पेशल सेन्सेस ऑफ साईट, हिअरिंग, टेस्ट अँड स्मेल, याचे जे काही सेन्सेस आहेत, तर ते रिसीव्ह होती ही सेन्सरी इन्फॉर्मेशन आणि आयडेंटिफाय करण्याचं काम या एरियामध्ये होतं, सेन्सरी एरियामध्ये. आता या सेरेब्रम मध्ये काय असतं, अजून एरियाज असतात सेपरेट. सेन्सरी एरिया असेल एक, त्याच्यानंतर मोटार एरिया, असोसिएशन एरिया. तर प्रत्येक ह्याच्यामध्ये ते फंक्शन जे आहे ते परफॉर्म करतं. आता हा जो सेन्सरी एरिया आहे, तर त्या सेन्सरी एरियामध्ये सेन्सेस जे आहेत आपले, पेनचं सेन्सेशन, त्याच्यानंतर टेम्परेचर, प्रेशर, टच, याच्याशी रिलेटेड काही इन्फॉर्मेशन असेल, तर ती रिसीव्ह केली जाते या एरियामध्ये आणि काय होतं, त्याचं आयडेंटिफिकेशन होतं. ओके. आपल्याला टेस्ट म्हणा किंवा एखादा स्मेल असेल, तर लगेच आपण काय करतो, आयडेंटिफाय करतो. तर ती इन्फॉर्मेशन जी आहे, तर ती कुठे पोहोचलेली असते, सेन्सरी एरियापर्यंत. आणि त्यावेळेस आपण काय करतो, तो आयडेंटिफाय करू शकतो. ओके. सेन्सरी इन्फॉर्मेशन मेनली अराइव्स मेनली इन द पोस्टेरियर साइड ऑफ बोथ सेरेब्रल हेमिस्फेअर. तर ही जी सेन्सरी इन्फॉर्मेशन कुठे येते, तर जे सेरेब्रल हेमिस्फेअर्स आहेत त्याच्या पोस्टेरियर साइडला दोन्ही, इमिडिएटली बिहाइंड द सेरेब्रल साल्कस. सेरेब्रल साल्कसच्या बिहाइंडला, ओके, त्यांनी एक्झॅक्ट लोकेशन सुद्धा सांगितलेले आहे. त्याच्यानंतर सेकंड एरिया कुठला, मोटार एरियाज. ओके. मोटार एरियामध्ये काय, इट इज प्रेझेंट इन फ्रंटल लोब ऑफ सेरेब्रल हेमिस्फेअर. ओके. तर ते कुठे प्रेझेंट असतं, हा कुठे प्रेझेंट आहे, फ्रंटल लोब जो आहे सेरेब्रल हेमिस्फेअरचा. ओके. इमिडिएटली अँटेरियर टू द सेंट्रल साल्कस. सेंट्रल साल्कसच्या काय अँटेरियर पोझिशनला आहे. मोटार एरियाज इनिशिएट्स द व्हॉलेंटरी मसल मुवमेंट. तर इथे काय होतं बघा, व्हॉलेंटरी मसल मुवमेंट
याच्यामध्ये मेनली म्हणजे ते इनिशिएट करतात. ओके, सुरुवात करतात. हे झालं मोटार एरियाजचं. त्याच्यानंतर म्हणजे ह्याच्यामध्ये मेनली काय येतं, मसल मुवमेंट्स येतं मोटार एरियाज मध्ये. त्याच्यानंतर थर्ड आहे ते काय, असोसिएशन एरियाज. असोसिएशन एरियाज मध्ये काय बघा, सेरेब्रल विच कन्सिस्ट ऑफ सम मोटार अँड सेन्सरी एरियाज. असोसिएशन एरियामध्ये मोटार आणि सेन्सरी एरियाज असतात. इट ऑल्सो कंटेन्स सम एरियाज प्रेझेंट ऑन द लॅटरल सरफेस ऑफ फ्रंटल, परायटल, टेम्पोरल, ओके, टेम्पोरल लोब्स. आणि असोसिएशन एरियाज कशासाठी असतात बघा, आर कन्सर्न विथ मोर कॉम्प्लेक्स फंक्शन्स. आता कुठले फंक्शन्स बघा, सच एज मेमरी, ओके, इमोशन्स, रिझनिंग, विल, त्याच्यानंतर जजमेंट आणि इंटेलिजन्स. हे सगळं कशाच्या अंडर येत असतं, तर असोसिएशन एरियाच्या अंडर येतं. याच्यामध्ये काय येतं बघा, आपली जी काय आपण म्हणतो मेमरी, याची मेमरी पॉवर तेवढी आहे असं असं आपलं चाललेलं असतं. तर हे मेमरीचं फंक्शन कोण परफॉर्म करतं, तर हे असोसिएशन एरिया. म्हणजे त्याचं जे काही असेल मेमरी संदर्भात, तर ते सगळं या म्हणजे इन्फॉर्मेशन स्टोअर करण्याचं काम या असोसिएशन एरियामध्ये येतं. त्याच्यानंतर जे काही इमोशन्स असतील, ओके, थॉट प्रोसेस, ओके, त्याच्यानंतर रिझनिंग, आपण एखाद्या गोष्टीवर कसं रिझन देतोय हे सुद्धा आपण पहिल्यांदा काय करतो, याचं थिंकिंग करतो. तर ते सगळं प्रोसेस कुठे होत असते, या असोसिएशन एरियामध्ये. त्याच्यानंतर जजमेंट आणि इंटेलिजन्स. तर एखाद्या गोष्टीवर आपण जजमेंट घेतो, तर ते आपल्याला ती इन्फॉर्मेशन क्लिअरली पहिल्यांदा समजली पाहिजे. तर ती कुठे स्टोअर होते इन्फॉर्मेशन, असोसिएशन एरियाज मध्ये. त्याच्यानंतर इंटेलिजन्स आपण म्हणू शकतो की इंटेलिजन्सचं पण असोसिएशन एरियाज मध्ये असतं. त्याच्यानंतर बघा सेकंड पार्ट आहे ब्रेनस्टेम. ब्रेनस्टेम मध्ये काय 3 मेनली पार्ट होतात. फर्स्ट वन इज अ मिड ब्रेन, त्यालाच म्हटलं जातं मेसेनसेफ्लॉन. आपण सेकंड पार्ट बघतोय ब्रेनचा, तो आहे मिड ब्रेन. मिड ब्रेन काय आहे, तर त्याला अजून म्हणू शकतो आपण मेसेनसेफ्लॉन. ब्रेनस्टेम मधला फर्स्ट पार्ट मिड ब्रेन. मिड ब्रेन बघा कुठे सिच्युएटेड आहे, बिटवीन द सेरेब्रम अँड द पॉन्स. ओके, सेरेब्रम आणि पॉन्सच्या मध्ये हा मिड ब्रेन प्रेझेंट आहे. इट इज अबाउट 2.5 सेंटीमीटर लॉंग. तर त्याची लेंथ जी आहे तर ती किती आहे, 2.5 सेंटीमीटर. द अँटेरियर पार्ट ऑफ मिड ब्रेन विच कंटेन द पेअर्स ऑफ ट्रॅक्ट्स विच इज कॉल्ड एज सेरेब्रल पेडंकल. बघा अँटेरियर पार्ट जो आहे मिड ब्रेनचा, त्याच्यामध्ये काय असतं, पेअर ऑफ ट्रॅक्ट्स असतात विच इज कॉल्ड एज सेरेब्रल पेडंकल. त्याला काय म्हणलं जातं, सेरेब्रल पेडंकल. त्याच्यानंतर बघा सेरेब्रल पेडंकल विच कंडक्ट द नर्व इम्पल्सेस फ्रॉम द सेरेब्रम. ओके, तर ते जे सेरेब्रल पेडंकल आहे विच त्याच्यामध्ये म्हणजे ते काय करतं, कंडक्ट करतं बघा नर्व इम्पल्स. कुठून, फ्रॉम द सेरेब्रम टू द स्पायनल कॉर्ड, स्पायनल कॉर्ड पर्यंत, त्याच्यानंतर पॉन्स आणि मेडुला ऑब्लांगेटा, असं ते काय होतं, कंडक्ट करतं. ओके, जनरेट करते इम्पल्स. त्याच्यानंतर पोस्टेरियर पार्ट जो आहे मिड ब्रेनचा विच कन्सिस्ट ऑफ 4 राउंडेड मास. तर त्या पोस्टेरियर पार्ट मध्ये मिड ब्रेनच्या 4 काय असतात, राउंडेड मासेस असतात. 2 सुपेरियर मासेस विच इज कॉल्ड एज सुपेरियर कॉलिक्युलाय. ओके, तर ते जे सुपेरियर मासेस असतात त्याला काय म्हणलं जातं, सुपेरियर कॅलिक्युलाय. म्हणजे विच ऍक्ट ऍज अ रिफ्लेक्स सेंटर. ओके, तर ते कशासाठी ऍक्ट होतात, ऍज अ रिफ्लेक्स सेंटर फॉर अ सर्टेन व्हिज्युअल ऍक्टिव्हिटीज. ओके, आपण जेव्हा एखादी म्हणजे ज्या काही व्हिज्युअल रिफ्लेक्स कशाला म्हणायचं, आता फॉर एक्झाम्पल इथे रिफ्लेक्सचं मिनिंग घेऊ नका, पण रिफ्लेक्स म्हणजे काय, सिम्पली तर समजा आपल्याला एखादी काय झालेली आहे, काटा टोचलेला. ओके, तर त्यावेळेस काय होतं, आपण लगेच पाय तिथून काय करतो, बाजूला घेतो. ओके, तर हा काय झाला, रिफ्लेक्स झाला. आपण लगेच काय केलं, तिथून पाय बाजूला घेतला. किंवा आपल्याला काय होतंय, समोर फायर आहे खूप. ओके, तर त्याच्यामध्ये चुकून आपलं काय झालं, पाय हे झालेलं आहे, तर आपण तिथून काय घेतो लगेच मागे घेतो पाय. तर हा काय झाला, रिफ्लेक्स झाला. तसंच जर एखादी व्हिज्युअल ऍक्टिव्हिटी असेल आणि त्याच्यामध्ये रिफ्लेक्सची गरज असेल, ओके, तर म्हणजे मुवमेंट होत असेल लगेच आपल्या आईजला. ओके, तर ती सगळी जी काही म्हणजे तिथे जो रिफ्लेक्स काय असेल ते होणार आहे, तर तो इथे होत असतो. या 2 सुपेरियर जे मासेस आहेत त्याला काय म्हणतो आपण, सुपेरियर कॅलिक्युलाय. तर तिथे ते होत असतं. त्याच्यानंतर 2 इन्फेरियर मासेस कुठल्या, विच इज कॉल्ड एज इन्फेरियर कॅलिक्युलाय. तर त्या इन्फेरियर जे अजून मासेस आहेत 2, तर त्याला म्हणलं जातं इन्फेरियर कॅलिक्युलाय. आणि ते काय कॅरी करतात, ऑडिटरी इम्पल्स फ्रॉम द इयर टू द थॅलॅमस. तर तो जो ऑडिटरी जो काही इम्पल्स असेल तर तो इयर पासून
थॅलॅमस पर्यंत ट्रान्सफर करण्याचं काम हे दोन कॅलक्युला करतात. कुठले? इन्फेरियर. त्याच्यानंतर बघा मिड ब्रेन विच कंटेन्स द न्यूक्लिया ऑफ द ओरिजिन. त्याच्यामध्ये मिड ब्रेन मध्ये काय असतं? न्यूक्लिया असतात ऑफ द ओरिजिन फॉर द 3 and 4 cranial nerves. तर तिथे काय असतात? न्यूक्लिया असतात त्या कुठून आलेल्या? क्रॅनियल नर्व 3 आणि क्रॅनियल नर्व 4 पासून त्यांचं ओरिजिन झालेलं आहे. तर हे आपण काय बघतोय? ब्रेन स्टेम मधला मिड ब्रेनला काय म्हणलं जातं? मेसेन्सेफ्रॉन. आणि ते कुठे आहे सिच्युएटेड? सेरेब्रम आणि पॉन्स मध्ये. त्याचं जे काही लेंथ आहे तर ती किती आहे? 2.5 सेंटीमीटर लॉंग इतकी काय त्याची लेंथ आहे. आणि जो अँटेरियर पार्ट आहे मिड ब्रेनचा तर त्याच्यामध्ये काय असतात? पेअर्स ऑफ ट्रॅक. त्याला काय म्हणलं जातं? सेरेब्रल पेडंकल. आणि जे ते सेरेब्रल पेडंकल आहे तर ते काय करतात? तर विच कंडक्ट द नर्व इम्पल्स. तर ते नर्व इम्पल्स जे आहे ते कंडक्ट करतात फ्रॉम द सेरेब्रम टू द स्पायनल कॉर्ड. सेरेब्रम पासून काय? स्पायनल कॉर्ड त्याच्यानंतर पॉन्स आणि मेडुला ऑब्लांगेटा असं काय करतात? ते ट्रान्सफर करतात. त्याच्यानंतर पोस्टेरियर पार्ट जो आहे या मिड ब्रेनचा तिथे काय असतात? 4 राउंडेड मासेस असतात. तर ते 4 राउंडेड त्याच्यातले 2 सुपेरियर मासेस आहेत त्याला काय म्हणलं जातं? सुपेरियर कॅलक्युला. आणि ते काय करतात? ते ऍक्ट काय म्हणून ऍक्ट होतात? रिफ्लेक्स सेंटर फॉर सर्टेन व्हिज्युअल ऍक्टिव्हिटीज. त्याच्यानंतर 2 इन्फेरियर मासेस आहेत त्याला काय म्हणलं जातं? इन्फेरियर कॅलक्युला. आणि हे काय करतात? तर कॅरी करतात ऑडिटरी इम्पल्स. कुठून? फ्रॉम द इयर टू द थॅलॅमस. इयर पासून थॅलॅमस पर्यंत. त्याच्यानंतर मिड ब्रेन विच कंटेन्स द न्यूक्लिया ऑफ द ओरिजिन फॉर द 3 and 4 cranial nerves. ओके. तर हे मिड ब्रेन जे आहे तर त्याच्यामध्ये बघा न्यूक्लियस असतात. न्यूक्लिया ऑफ द ओरिजिन फॉर द 3 and 4 cranial nerves. तर त्याचं ओरिजिन कुठे आहे? 3 आणि 4 या क्रॅनियल नर्व्स पासून. ओके. त्याच्यानंतर सेकंड जो आहे पार्ट तो काय झाला? पॉन्स. ओके. पॉन्स काय आहे? हा एक ब्रिज आपण म्हणू शकतो. ओके. ब्रिज आहे तो. इज द सिच्युएटेड सुपेरियर टू द मेडुला ऑब्लांगेटा. हा कुठे आहे? सुपेरियर पोझिशनला आहे मेडुला ऑब्लांगेटाच्या. त्याच्यानंतर अँटेरियर टू द सेरेबेलमच्या अँटेरियरला आहे. अँड बिलो द मिड ब्रेनच्या काय? बिलो आहे. बघा त्याचं लोकेशन काय सांगितलं यांनी? हा कुठे सिच्युएटेड आहे? मेडुला ऑब्लांगेटाच्या सुपेरियर पोझिशनला. त्याच्यानंतर सेरेबेलमच्या अँटेरियरला आणि मिड ब्रेनच्या बिलो. इट इज अबाउट 2.5 सेंटीमीटर लॉंग. तो किती आहे? 2.5 सेंटीमीटर त्याची काय लेंथ आहे. आणि पॉन्स काय आहे? हा ब्रिज आहे दॅट कनेक्ट्स अ पार्ट ऑफ ब्रेन विथ वन अनदर. हा जो पॉन्स आहे ब्रिज तो कनेक्ट होतो पार्ट्स ऑफ द ब्रेन विथ वन अनदर. एका म्हणजे तो जो ब्रेन हा जो ब्रिज आहे तो काय करतोय? कनेक्ट करतोय पार्ट्सला ब्रेनच्या एकासोबत दुसऱ्याला. ओके. म्हणजे दोन्ही पार्ट मध्ये काय होतं? कनेक्शन होतं या पॉन्स मुळे. इट रिलेज द इम्पल्स फ्रॉम वन साइड ऑफ सेरेब्रम टू द अदर. हा काय करतोय? इम्पल्स एका साइड पासून सेरेबेलमच्या दुसऱ्या साइड पर्यंत ट्रान्सफर करतोय. आणि बिटवीन द मेडुला ऑब्लांगेटा अँड द मिड ब्रेनचं सुद्धा. आणि याच्यामध्ये ज्या न्यूक्लिया असतात त्याचा ओरिजिन बघा काय आहे? 5th, 6th, 7th, 8th क्रॅनियल नर्व्स. ओके. त्याच्यानंतर बघा मेडुला ऑब्लांगेटा. मेडुला ऑब्लांगेटा हा थर्ड पार्ट आहे. तर याच्यामध्ये काय? इट एक्सटेंड फ्रॉम द पॉन्स अँड इज कंटिन्यू विथ द सुपेरियर पार्ट ऑफ स्पायनल कॉर्ड. हा कुठे होतं? एक्सटेंड होते कुठून? फ्रॉम द पॉन्स. आणि हा काय करतो? कंटिन्यू होतं विथ द सुपेरियर पार्ट ऑफ स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्ड पर्यंत हा काय होतं? कंटिन्यू होतं. इट इज प्रेझेंट विदिन अ क्रॅनियल कॅव्हिटी अबव द फोरामेन मॅग्नम. हा प्रेझेंट असतो कुठं? विदिन अ क्रॅनियल कॅव्हिटी अबव द फोरामेन मॅग्नम. त्याच्यानंतर बघा याची जी लेंथ आहे ती किती आहे? 3 सेंटीमीटर लॉंग. ह्याचा जो आउटर पार्ट आहे तर तो बघा हा कशाने कंपोज झालेला आहे? व्हाईट मॅटर विच कंटेन द ऑल सेन्सरी अँड मोटर न्यूरॉन्स. त्याच्यामध्ये काय असतात? सेन्सरी आणि मोटर न्यूरॉन्स असतात. आणि ते पास होतं बिटवीन द स्पायनल कॉर्ड अँड द अदर पार्ट्स ऑफ ब्रेन. ओके. अदर पार्ट्सला काय होते? हे पास होते. त्याच्यानंतर बघा सेंट्रल पार्ट ऑफ मेडुला ऑब्लांगेटा विच कन्सिस्ट ऑफ ग्रे मॅटर. जो सेंट्रल पार्ट आहे या मेडुलाचा तो कशाचा आहे? ग्रे मॅटरचा आहे. त्याच्यानंतर सम ऑफ द व्हाईट मॅटर विच फॉर्म्स
बल्जेस ऑन द अँटेरियर पार्ट ऑफ मेडुला, आणि ते बल्जेस जे असतात तर त्याला काय म्हटलं जातं, पायरॅमिड्स. ओके, द लेफ्ट अँड राईट पायरॅमिड्स क्रॉस इच अदर. ह्याचे जे लेफ्ट आणि राईट पिरामिड्स आहेत तर ते काय होतात, क्रॉस होतात इच अदर, आणि क्रॉसिंग, त्या क्रॉसिंगला काय म्हटलं जातं, विच इज कॉल्ड ॲज अ डॅक्युसेशन ऑफ पायरॅमिड. बघा काय आहे, तर जो व्हाईट मॅटर आहे तर तो काय फॉर्म करतोय, बल्जेस फॉर्म करतोय. ओके, बल्जेस म्हणजे काय, तर चढ उतार. ओके, असे चढ उतार फॉर्म करतो, आणि जे बल्जेस झाले म्हणजे बल्जेस झाले ऑन द अँटेरियर पार्ट ऑफ मेडुला विच इज कॉल्ड ॲज पायरॅमिड, त्याला काय म्हणतात जातं, पायरॅमिड. ते जे फॉर्म झालेले आहेत बल्जेस, आणि लेफ्ट आणि राईट पायरॅमिड काय करतात, क्रॉस होतात इच अदर, आणि त्या क्रॉसिंगला काय म्हणलं जातं, डॅक्युसेशन ऑफ पायरॅमिड, त्याला म्हणलं जातं डॅक्युसेशन. इट मीन्स द राईट साइड ऑफ द बॉडी. ओके, तर ओके, राईट साइडची जी आहे, ओके, बॉडी विच इज कंट्रोल्ड बाय द लेफ्ट हेमिस्फिअर ऑफ द सेरेब्रम. म्हणजे याच्यामुळे काय होतं बघा, जे राईट साइडची आपली बॉडी आहे हा, तर ती कशाच्या कंट्रोल मध्ये असते, आपल्या लेफ्ट हेमिस्फिअर मध्ये. बघा हे इथं काय अपोजिट आहे सगळं, हे हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे बघा. तर जी आपली लेफ्ट साइडची पूर्ण बॉडी आहे तर ती राईट मध्ये असते, आणि राईट साइडची जी बॉडी आहे तर ती कशाच्या कंट्रोल मध्ये असते, लेफ्ट हेमिस्फिअर ऑफ द cerebrum. It acts as a relay station of the sensory input and motor output between the other parts of the brain and the spinal cord. ओके, त्याच्यानंतर काय म्हणले बघा, व्हायटल सेंटर्स जे आहेत तर ते काय रेग्युलेट करतात, हार्टबीट. ह्या मेडुला ऑब्लांगाटाच्या व्हायटल सेंटर्स, तर ते हार्टबीट रेग्युलेट करतात. डायमीटर जे आहे ब्लड वेसल्सचं. ओके, त्याच्यानंतर आपलं जे ब्रीथिंग आहे. अदर सेंटर्स कोऑर्डिनेट स्वॅलोइंग, वॉमिटिंग, कफिंग अँड स्नीझिंग. हे अदर सेंटर्स काय करतात, कोऑर्डिनेट कशाला करतात, तर स्वॅलोइंग, वॉमिटिंग, कफिंग आणि स्नीझिंग. इट कंटेन्स द न्यूक्लिय ऑफ द ओरिजिन फॉर 9, 10, 11 आणि 12 क्रॅनियल नर्व्ह. ओके, हे झालं कशाचं, मेडुला ऑब्लांगेटाचं. त्याच्यानंतर स्लाइड. ओके, डायसेफ्लॉन. तर बघा डायसेफ्लॉन इथे डायग्राम मध्ये दिसते बघा, डायसेफ्लॉन कुठे प्रेझेंट असतं, की हा ग्रीन जो पार्ट दिसतोय तर तिथे काय असतं, डायसेफ्लॉन प्रेझेंट असतं. डायसेफ्लॉन विच इज एक्सटेंड फ्रॉम द ब्रेनस्टेम टू द सेरेब्रम. हा डायसेफ्लॉन जो आहे तर तो कुठे एक्सटेंड होतोय, फ्रॉम द ब्रेनस्टेम टू द सेरेब्रम. सेरेब्रम पर्यंत तो काय होतो, एक्सटेंड होतोय. ओके, इट इन्क्लुड्स द थॅलॅमस. त्याच्यामध्ये काय असतं बघा, थॅलॅमस विच मेजर्स अबाउट 3 सेंटीमीटर इन लेंथ. तर त्याचं मेजरमेंट जे आहे तर ते किती आहे, 3 सेंटीमीटर लेंथ. तर हा डायसेफ्लॉन मधला फर्स्ट पार्ट आहे थॅलॅमस. ओके, इट कन्सिस्ट ऑफ पेअर्ड ओव्हल मासेस ऑफ ग्रे मॅटर. तिथे काय असतं, ग्रे मॅटर असतो, पेअर्ड ओव्हल मासेस म्हणजे पेअर्ड फॉर्म मध्ये. इट इज प्रेझेंट बिटवीन द कॉर्पस कॅलोसम, वन ऑन ईच साइड ऑफ द थर्ड व्हेंट्रिकल. ओके, थर्ड व्हेंट्रिकलच्या साइडला हे काय प्रेझेंट आहे, बिलो. ओके, त्याच्या बिलो. तर त्याच्यानंतर बघा, थॅलॅमस इज द मेजर रिले स्टेशन फॉर द मोस्ट सेन्सरी इम्पल्सेस. हे काय झालं तर मेजर रिले स्टेशन झालं कशासाठी, फॉर द मोस्ट सेन्सरी इम्पल्सेस. ओके, सेन्सरी इम्पल्सेस विच रीच द प्रायमरी सेन्सरी एरियाज ऑफ द सेरेब्रल कॉर्टेक्स फ्रॉम द स्पायनल कॉर्ड अँड द ब्रेन स्टेम. ओके, सेन्सरी इम्पल्स जे आहेत तर ते कुठे रीच होतात, रीच द प्रायमरी सेन्सरी एरियाज. ओके, ऑफ द सेरेब्रल कॉर्टेक्स फ्रॉम द स्पायनल कॉर्ड अँड द ब्रेन स्टेम. एक्झाम्पल काय झाले याचं, सेन्सरी इम्पल्सेस ऑफ पेन, टेम्परेचर, प्रेशर आणि टच. हे जे काही सेन्सरी इम्पल्सेस आहेत तर ते ट्रान्समिट सुद्धा इथेच होतं. ओके, सेन्सरी इम्पल्सेस सांगितलेले आहे इथं. ते कुठे, प्रायमरी सेन्सरी एरियाज ऑफ सेरेब्रल कॉर्टेक्स फ्रॉम द स्पायनल कॉर्ड अँड द ब्रेन स्टेम. म्हणजे इथे सुद्धा काय होतं तर हे सेन्सरी इम्पल्स आहेत तर ते काय होतात, ट्रान्सफर होतात. म्हणूनच त्याला काय म्हणले जातं, मेजर रिले स्टेशन.
त्याच्यानंतर बघा हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमस काय? स्मॉल पार्ट विच इज लोकेटेड इन्फेरियर टू द थॅलॅमस. थॅलॅमसच्या कुठे प्रेझेंट आहे? इन्फेरियर पोझिशनला. इट परफॉर्म्स द फॉलोइंग फंक्शन्स. आता कुठले कुठले फंक्शन्स आहेत बघा याचे हायपोथॅलॅमसचे. हा हायपोथॅलॅमस बघा इम्पॉर्टंट पार्ट आहे. तो काय काय कंट्रोल करते? कंट्रोल ऑफ एएनएस. एएनएस मीन्स ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. ओके. हायपोथॅलॅमस काय करतोय? तर एएनएस कंट्रोल करतोय, म्हणजे काय? ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. अँड विच रेग्युलेट्स द कॉन्ट्रॅक्शन ऑफ स्मूथ अँड कार्डियक मसल्स अँड सिक्रेशन ऑफ मेनी ग्लँड्स. तर ते काय रेग्युलेट करतंय? कॉन्ट्रॅक्शन कशाचं? स्मूथ मसल्सचं, कार्डियक मसल्सचं आणि सिक्रेशन जे आहे मेनी ग्लँड्सचं, तर ते हे कंट्रोल करतंय. त्याच्यानंतर बघा प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स, हार्मोन्सचं प्रोडक्शन. त्याच्यानंतर हायपोथॅलॅमस विच रेग्युलेट्स अँड कंट्रोल द रिलीज ऑफ हार्मोन्स फ्रॉम द पिट्युटरी ग्लँड. त्या पिट्युटरी ग्लँड पासून म्हणजे हायपोथॅलॅमस अजून काय करतं? रेग्युलेट जे हार्मोन्स रिलीज होतात पिट्युटरी ग्लँड्स पासून, तर ते हार्मोन्स सुद्धा रेग्युलेट आणि कंट्रोल करण्याचं काम हे हायपोथॅलॅमस करतं. त्याच्यानंतर बघा थर्ड जे आहे फंक्शन ते काय? रेग्युलेशन ऑफ इमोशनल अँड द बिहेवियर पॅटर्न. तर जे काही आपले इमोशन्स आहेत किंवा आपलं बिहेवियर आहे ना, तर ते सुद्धा रेग्युलेट करण्याचं काम हे हायपोथॅलॅमस करतं. एक्झाम्पल बघा त्याचे दिलेत. एक्सप्रेशन ऑफ रेज. ओके. त्याच्यानंतर ऍग्रेशन, पेन जो असेल किंवा एखाद्या कंडिशन मध्ये ओके फिअर असेल, तर हे सगळं काय झालं? हायपोथॅलॅमसच्या कंट्रोलमध्ये येतं. त्याच्यानंतर कंट्रोल ऑफ बॉडी टेम्परेचर. आपलं जे बॉडी टेम्परेचर आहे ते कंट्रोल करण्याचं काम सुद्धा कोण करतंय? हायपोथॅलॅमस. त्याच्यानंतर बघा रेग्युलेशन ऑफ द सर्कॅडियन रिदम अँड द स्टेट्स ऑफ कॉन्शियस. ओके. रेग्युलेशन जे आहे सर्कॅडियन रिदमचं आणि स्टेट आहे कॉन्शियसची, ते सुद्धा आहे हायपोथॅलॅमस थ्रू होत असतं. एक्झाम्पल काय दिले बघा? स्लीपिंग, त्याच्यानंतर आपलं वॉकिंग, त्याच्यानंतर सायकलिंग जे असेल, हे सगळं काय? हायपोथॅलॅमसच्या कंट्रोलमध्ये असतं. त्याच्यानंतर बघा फोर्थ पार्ट आहे सेरेबेलम. सेरेबेलम बघा काय? इट इज प्रेझेंट पोस्टेरियर टू द मेडुला ऑब्लॉंगेटा. ओके. हा कुठे प्रेझेंट आहे? पोस्टेरियर पोझिशनला मेडुला ऑब्लॉंगेटाच्या. आणि पॉन्स इन्फेरियर टू द पोस्टेरियर पोर्शन ऑफ सेरेब्रम. ओके. इन्फेरियर पोर्शनला काय असतो? तो प्रेझेंट असतो. त्याच्यानंतर द सेंट्रल कन्स्ट्रिक्टेड एरिया ऑफ दिस सेरेबेलम इज कॉल्ड एज वर्मिस. त्याला काय म्हणलं जातं? वर्मिस म्हणलं जातं. अँड लॅटरल लोब आर कॉल्ड सेरेबेलर हेमिस्फेअर. ओके. तर सेंट्रल कन्स्ट्रक्टेड एरिया आहे सेरेबेलमचा, त्याला म्हणलं जातं वर्मिस, आणि लॅटरल लोब्स आहे त्याला म्हणलं जातं सेरेबेलर हेमिस्फेअर. ओके. त्याच्यानंतर बघा द व्हेरियस फंक्शन्स ऑफ सेरेबेलम. कुठले कुठले फंक्शन्स आहेत? इट इज द मेन रिजन ऑफ द ब्रेन दॅट रेग्युलेट द पोस्चर अँड द बॅलन्स ऑफ बॉडी. ओके. तर हा काय मेन रिजन आहे ब्रेनचा, आणि तो काय रेग्युलेट करतोय? पोस्चर अँड द बॅलन्स ऑफ बॉडी. जो जे काही पोस्चर आणि बॅलन्स आहे बॉडीचा, तर ते रेग्युलेट करतं. त्याच्यानंतर बघा हेल्प्स इन कॉन्ट्रॅक्शन ऑफ स्केलेटल मसल. तर ते स्केलेटल मसल्सचं कॉन्ट्रॅक्शन जे आहे, तर ते त्याच्यामध्ये हे सेरेबेलम काय करते? हेल्प करते. त्याच्यानंतर बघा प्ले रोल इन लर्निंग अँड लँग्वेज प्रोसेस. तर आपले जे काही लर्निंग आहे आणि जी लँग्वेज आहे आपले, ओके, आता वेगवेगळ्या लँग्वेजेस असतात, तर त्या लर्न करणं हे कुठे असतं? तर सेरेबेलमचं ते काय? सेरेबेलमच्या अंडर ते होत असतं. म्हणजे त्याच्या थ्रू आपण काय करत असतो? तर लर्निंग करत असतो एखाद्या गोष्टीचं किंवा लँग्वेज एखादी. आपण आता मराठी बोलतो, तर ती मराठी सुद्धा आपण काय केली असणार आहे? या सेरेबेलमनी सुरुवातीला काय केलं ना, तिथे इन्फॉर्मेशन ती पोहोचते आणि त्याच्या थ्रू आपण काय करतो? ही लँग्वेज म्हणजे आपल्या लक्षात राहते, लर्न करतो, शिकतो. त्याच्यानंतर बघा लास्ट पॉइंट आहे बेसल गॅंग्लिया. ओके. बेसल गॅंग्लिया काय बघा? 3 masses of gray matter are present deep within each cerebral hemisphere. ओके. जे काही 3 masses आहेत ग्रे मॅटरचे, तर ते कुठे प्रेझेंट आहे? डीप विदिन ईच सेरेब्रल हेमिस्फेअर. प्रत्येक काय? सेरेब्रल हेमिस्फेअरला प्रेझेंट आहेत. विच आर कलेक्टिव्हली कॉल्ड एज बेसल गॅंग्लिया. त्याला म्हणलं जातं बेसल गॅंग्लिया. 3 masses जे आहेत ग्रे मॅटरचे, तर ते प्रेझेंट असतात डीप विदिन ईच सेरेब्रल हेमिस्फेअर. प्रत्येक सेरेब्रल हेमिस्फेअर मध्ये ते प्रेझेंट असतात. विच आर कलेक्टिव्हली कॉल्ड बेसल गॅंग्लिया. आणि त्याला काय म्हणलं जातं? बेसल गॅंग्लिया म्हणलं जातं. These nuclei are as follows. तर कुठल्या न्यूक्लियस आहे बघा? फर्स्ट वन इज अ ग्लोबस,
पॅलिडस, त्याला काय म्हटलं जातं, ग्लोबस पॅलिडस, ते कुठे असतं, नियर टू द थॅलेमस. त्याच्यानंतर प्युटामेन, प्युटामेन काय, नियर टू म्हणजे ते कुठे प्रेझेंट असतं, टू द सेरेब्रल कॉर्टेक्स, सेरेब्रल कॉर्टेक्सच्या जवळ प्रेझेंट असतं. त्याच्यानंतर कॉर्डेट न्यूक्लियस असेल, ओके, विच कन्सिस्ट ऑफ लार्ज हेड विच इज कनेक्टेड टू द स्मॉलर टेल बाय द कोमा शेप्ड बॉडी. ओके, सॉरी, ते कसं असतं, कॉमा शेप्ड, आपला जो कॉमा आहे तर त्या शेप्ड कशी असते, त्याची बॉडी असते ह्या कॉर्डेट न्यूक्लियसची. ते कशाला कनेक्ट असतं, स्मॉलर टेलला. त्याच्यानंतर ग्लोबस पॅलिडस अँड द प्युटामेन, हे जेव्हा ते टुगेदर म्हणजे ते जेव्हा एकत्र येतात त्याला काय म्हणतात जातं, लेंटिफॉर्म न्यूक्लियस. जेव्हा ग्लोबस पॅलिडस अँड द प्युटामेन आर टुगेदर, ओके, ते जेव्हा टुगेदर असतात विच इज कॉल्ड ॲज लॅटिफॉर्म न्यूक्लियस, त्याला काय म्हणायचं, लॅटिफॉर्म न्यूक्लियस. त्याच्यानंतर लेंटिफॉर्म आणि लेंटिफॉर्म, आता जे म्हणलं लेंटिफॉर्म, लेंटिफॉर्म आणि कॉर्डेट न्यूक्लिया, ते जेव्हा एकत्र येतात तर त्याला काय म्हणायचं, ते एकत्र येऊन जे फॉर्म होतं रिजन, त्याला काय म्हणायचं, कॉर्पस स्ट्रॅटम. ओके, कॉर्पस स्ट्रॅटम त्याला म्हणायचं. ओके, सो आपण आजच्या लेक्चरला काय काय बघितलं बघा. ओके, ब्रेन मधले जे काही मेजर पार्ट्स आहेत तर ते जे मेजर पार्ट्स आहेत तर ते मेजर पार्ट्स सेरेब्रम, ब्रेनस्टेम, ओके, डायसेफ्लॉन आणि सेरेबेलम, हे काय झाले, मेन 4 टाइप्स आहेत. तर त्या ब्रेनस्टेम मध्ये अजून 3 आहेत, मिड ब्रेन, पॉन्स आणि मेडुला ऑब्लॉंगेटा. त्याच्यानंतर डायसेफ्लॉन मध्ये 2 आहेत, थॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस. ओके, त्याच्यानंतर सेरेब्रम आपण बघितला, हा काय तर लार्जेस्ट पार्ट आहे ब्रेनचा. ते डिवाइड होतं 2 पार्ट मध्ये, राईट आणि लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फिअर, आणि ते जे सेपरेट होतं ते कशाने होतं, फ्लेक्स सेरेब्री. त्याच्यानंतर जे काही त्याच्यामध्ये आहे, व्हाईट मॅटर, ग्रे मॅटर, ते सगळं बघितलं. त्याच्यानंतर जे फंक्शन्स आहेत सेरेब्रमचे, फर्स्ट कुठलं आहे, सेन्सरी एरियाज मधनं, म्हणजेच काय, सेन्सेशन ऑफ पेन, टेम्परेचर, प्रेशर अँड टच. ओके, स्पेशल सेन्सेस आहेत, साईट, हिअरिंग, टेस्ट आणि स्मेलचे. तर हे आपण हे केलं काय, ते म्हणजे ह्याचे जे काही सेन्सेस आहेत, तर हे जे कसे होत या सेन्सरी एरियाज मध्ये ते काय होतं, त्याचं फंक्शन असतं, म्हणजे या सेन्सरी एरियाज थ्रू आपल्याला काय होतं, ह्याचं सेन्सेशन होतं आपल्याला. ओके, इन्फॉर्मेशन ती ट्रान्सफर होते. त्याच्यानंतर मोटार एरियाज, ओके, मोटार एरियाज नंतर असोसिएशन एरियाज. त्याच्यानंतर ब्रेनस्टेम बघितला, ब्रेनस्टेम मध्ये अजून 3 पार्ट आहेत, मिड ब्रेन, त्यालाच काय म्हणलं जातं, मेसेन्सेफ्लॉन. ओके, मेसेन्सेफ्लॉनचं काय, म्हणजे मिड ब्रेन, तो कुठे सिच्युएटेड आहे, बिटवीन द सेरेब्रम अँड द पॉन्स. ओके, त्याच्यानंतर पॉन्सचं बघितलं, पॉन्स काय आहे, हा ब्रिज आहे विच इज सिच्युएटेड सुपेरियर टू द मेडुला ऑब्लॉंगेटा. तो कुठे सिच्युएटेड आहे, सुपेरियर पोझिशनला मेडुला ऑब्लॉंगेटाच्या, अँड अँटेरियर टू द सेरेब्रम, सॉरी सेरेबेलम, अँटेरियर पोझिशनला आहे सेरेबेलमच्या, अँड बिलो द मिड ब्रेन. त्याच्यानंतर लेंथ वगैरे बघितली ती किती आहे, 2.5 सेंटीमीटर. आणि हा काय आहे, ब्रिज आहे, तो काय करतो, जे ब्रेनचे पार्ट्स आहेत तर त्याला कनेक्ट करण्याचं काम करतो. त्याच्यानंतर बघितलं मेडुला ऑब्लॉंगेटा, मेडुला ऑब्लॉंगेटा काय, हा 3rd पार्ट आहे, आणि हा एक्सटेंड होतो पॉन्स पासून आणि कंटिन्यू कुठेपर्यंत, सुपेरियर पार्ट ऑफ स्पायनल कॉर्ड, स्पायनल कॉर्ड पर्यंत काय होतं, कंटिन्यू होतो. त्याच्यानंतर बघितलं डायसेफ्लॉन, डायसेफ्लॉन बघा इथं डायग्राम मध्ये दिसते, ग्रीन जो पार्ट आहे तो काय आहे, तो डायसेफ्लॉन. त्याच्यामध्ये अजून 2 आहेत, थॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस. ओके, हायपोथॅलॅमस हा इम्पॉर्टंट आहे, काय स्मॉल पार्ट आहे आणि तो कुठे लोकेटेड असतो, तर इन्फेरियर पोझिशनला थॅलॅमसच्या. आणि त्याचे जे फंक्शन्स आहेत काय काय, तर कंट्रोल करतं ANS, त्याच्यानंतर हार्मोनचं प्रोडक्शन. ओके, त्याच्यानंतर रेग्युलेशन ऑफ इमोशनल अँड द बिहेवियर पॅटर्न, जे काही इमोशनल आणि बिहेवियर पॅटर्न्स आहेत ते रेग्युलेट करतो. त्याच्यानंतर रेग्युलेशन ऑफ सर्कॅडियन रिदम अँड द स्टेट्स ऑफ कॉन्शियसनेस, हे सगळं काय हायपोथॅलॅमस कंट्रोल करतो. त्याच्यानंतर सेरेबेलम, सेरेबेलम काय, हा प्रेझेंट असतो पोस्टेरियरला, मेडुला ऑब्लॉंगेटाच्या आणि पॉन्सला, विच इज इन्फेरियर टू द पोस्टेरियर पोर्शन ऑफ सेरेब्रम. त्याच्यानंतर काय असं, सेंट्रल कन्स्ट्रिक्टेड एरिया जो आहे सेरेबेलमचा, त्याला काय म्हणलं जातं, वर्मिस म्हणलं जातं. आणि लॅटरल लोब जो आहे तर त्याला काय म्हणलं जातं, सेरेबेलम हेमिस्फिअर. त्याचे जे फंक्शन्स आहेत तर ते कुठले आहेत, मेन रिजन आहे तो ब्रेनचा, आणि तो रेग्युलेट काय करतो, पोस्चर आणि बॅलन्स जो आहे बॉडीचा, हे सेरेबेलम रेग्युलेट करतो. बघा हे इम्पॉर्टंट आहे, फिल इन द ब्लँक्सला विचारलं जातं. त्याच्यानंतर हेल्प इन कॉन्ट्रॅक्शन ऑफ स्केलेटल मसल्स, तर ते कशासाठी हेल्प करतं, तर कॉन्ट्रॅक्शन जे आहे स्केलेटल मसल्स त्याच्यासाठी. त्याच्यानंतर प्लेज रोल इन लर्निंग अँड लँग्वेज प्रोसेसिंग,
ओके, लर्निंग आणि लँग्वेज प्रोसेसिंग मध्ये ह्याचा युज होतो. त्याच्यानंतर बेसल गँग्लिया मध्ये काय 3 मासेस असतात ग्रे मॅटरचे आणि विच इज प्रेझेंट डीप विदिन अ सेरेब्रल हेमिस्फेअर आणि त्याला कलेक्टिव्हली म्हटलं जातं बेसल गँग्लिया. आणि त्या न्यूक्लियस काय आहेत बघा, ग्लोबस पॅलिडस, त्याच्यानंतर प्युटामेन आणि कोडेट न्यूक्लियस. ग्लोबस पॅलिडस कुठे आहे तर नियर टू द थॅलॅमस. त्याच्यानंतर प्युटामेन कुठे आहे, नियर टू द सेरेब्रल कॉर्टेक्स. आणि कॉडेट न्यूक्लियस जे आहे तर ते कुठे आहे, विच कन्सिस्ट ऑफ लार्ज हेड. आणि हेड कशाला कनेक्टेड आहे, स्मॉल टेलला. आणि ते कशा शेप मध्ये असतं, कॉमा शेप्ड बॉडी आहे. त्याच्यानंतर बघा ग्लोबस पॅलिडस आणि प्युटामेन जे जेव्हा टुगेदर होतं, ओके, जेव्हा ते एकत्र येतात आणि काय फॉर्म होतं तिथे लेंटिफॉर्म न्यूक्लियस. आणि लेंटिफॉर्म न्यूक्लियस अँड द कॉडेट न्यूक्लिया आर टुगेदर नोन ॲज द कॉर्पस स्ट्रॅटम. त्याला म्हटलं जातं कॉर्पस स्ट्रॅटम. ओके, समजले का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. हा पार्ट इम्पॉर्टंट आहे. ओके, नर्वस सिस्टीमचा सगळाच पार्ट काय थोडस हार्ड आहे, त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यावरती थोडेसे एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत. त्याचा स्टडी व्यवस्थित करा. समजतंय तर ना सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, कुणाला काही प्रॉब्लेम याच्यामध्ये? Okay, give me attendance. Roll number 1, Present, ma'am. 2, Present, ma'am. 3, Present, ma'am. 4, Present, ma'am. 5, Present, ma'am. 6. Roll number 6. Okay, 6 absent. 7, Present, ma'am. 8, 9, Present, ma'am. 10, Present, ma'am. 11, Present, ma'am. 12. Roll number 12. Okay. 13, Present. 14, Present. 15, Present, ma'am. 16, Present. 17, Present. 18, Present. 19. Roll number 19, Present, ma'am. 20, 21. Okay, roll number 20 absent. 21, 22, Present. 23, Present, ma'am. 24. Roll number 24. Absent. 25. Roll number 25. 26. 27. Present, ma'am. 28. Present. 29. Roll number 29. 30. Present, ma'am. 31.
Present, ma'am. 32, Present, ma'am. 33, Present, ma'am. 34. Roll number 34, 35, Present, ma'am. 36, Present, ma'am. 37, Present, ma'am. 38, Present, ma'am. 39, Present, ma'am. 40. Roll number 40, 41, Present, ma'am. 42, Present, ma'am. 43. Roll number 43, 44, 45, Present, ma'am. 46, Ma'am, 43 present. roll number 45, Present, ma'am. Forty-six, Present, ma'am. 47, Present, ma'am. 48, Present, ma'am. 49, Present, ma'am. 50, Present, ma'am. 51, Present, ma'am. 52, Present, ma'am. 53, Present, ma'am. 54, Present. 55, Present, ma'am. 56, Present, ma'am. 57, Present, ma'am. 58, Present, ma'am. 59, Present, ma'am. 60, Present, ma'am. 61, Present, ma'am. 62, 62, 63, Present. 64, Present. 65. Roll number 65, 66, Present. 67, Present. 68. Roll number 68. Present. Present, ma'am. ओके ओके तर आजच्या लेक्चर मध्ये कुणाला काही प्रॉब्लेम कुणाला काही डाऊट No, ma'am. No, ma'am. No, ma'am. No, ma'am. कुठला एखादा पॉइंट आहे का जो समजला नाही Present. हु इज दिस राज जाधव मॅम प्रॉब्लेम झाला मी भाऊच्या मोबाईल वरून केलं चालू ते मी नाव एडिट केलं नाही नंबर 20 आहे माझा ओके कीर्ती जाधव का हा मॅम कीर्ती जाधव 20 ओके
हा समजतंय का सगळ्यांना? कुठला पार्ट काही अवघड जातोय? ओके, काही समजलं नाही एखादा पॉइंट मॅडम रिपीट करा. HAP मध्ये आता झालेल्यापैकी एखादा पॉइंट तुम्हाला समजलेला नाहीये सगळ्यांना, तर तो खूप हार्ड आहे, एखादा रिपीट करा, असं काही आहे का? किंवा आजचं शिकवलेलं असेल. आजचा पार्ट जो आहे शिकवलेला, तो आपण एकदा रिपीट करूया नेक्स्ट लेक्चरला. ठीक आहे? तो तुम्हाला जास्त लक्षात राहण्यासाठी आपण नेक्स्ट लेक्चर जेव्हा भेटला एक्स्ट्रा लेक्चर, तर आपण काय करूयात, तो रिपीट घेऊयात का तर तुम्हाला समजेल व्यवस्थित. ओके? Okay, ma'am. ओके मॅम. Okay, ma'am. ओके मॅम. काही जण उशिरा जॉईन झालेले असतील वगैरे, प्रत्येक वेळी तुम्हाला सांगते आता मी, नेक्स्ट टाइम पासून सगळ्यांनी वेळेवर जॉईन होत चला, कारण की आपलं लेक्चर करेक्ट टायमिंग नुसार होतं. त्यामुळे तो पॉइंट सुरुवातीचा जर मिस झाला तर पुढे त्या लेक्चर मध्ये तुम्हाला काहीच नाही समजणार. बरोबर आहे का? समजेल का? फर्स्ट पॉइंट समजला नाही तर सेकंड पॉइंट त्याच्याशी कोरिलेटेड असेल तर तो समजेल का तुम्हाला? No, ma'am. नो मॅम. No, ma'am. ओके, सो टाइम वरच जॉईन होत चला, कुठलंही लेक्चर असेल. ओके, समजते ना सगळ्यांना व्यवस्थित? बाकीचा अजून आजचा पॉइंट सोडून अगोदरचं काही तुम्हाला वाटतंय का की आपल्याला हे रिपीट करायला पाहिजे किंवा हा मॅडम हा समजला नाहीये पॉइंट? हॅलो मॅम. हा बोला. म्हणजे आपलं जेव्हा सगळं शिकून होईल त्यावेळेस टिश्यूचा तो चॅप्टर आहे तो घ्याल का? सगळं झाल्यानंतर का? ओके, हा ठीक आहे. ओके, अजून काही? कुणाला काही अजून टफ जात आहे एखादा पॉइंट? कुणाला हा सब्जेक्ट वगैरे अवघड जातोय की समजत नाही असं काही आहे का? ओके, कुणालाच नाहीये, सगळ्यांना इझी जातो का HAP? येस मॅम. येस मॅम. Yes, ma'am. ओके. बरं मला सांगा, स्कॉलरशिपचा फॉर्म कुणी कुणी भरलाय? नेम दिसतंय का कॉलेजचा आता तरी? कोणी भरले का काल परवा? आपल्या कॉलेजचं नाव दिसतंय का? कोणीच नाही का भरला? ओके, नाही दिसत आहे अजून. ठीक. ओके, कुणाला काही अजून प्रॉब्लेम काय विचारायचं? हॅलो मॅम. बोला. HAP चे प्रॅक्टिकल क्लासरूमला सेंड करायचे राहिलेत 9च्या पुढचे. आणि आरबीसी आणि WBC ऑब्झर्वेशन पण राहील. ओके, हा ते ऑब्झर्वेशन. ओके, RBC आणि WBC चं का? त्याचं तुम्हाला एक्सपेरिमेंट सेंड केलाय ना? हो. तर त्याची काही नॉर्मल रेंज दिलेली आहे, तर त्या नॉर्मल रेंजच्या मध्येच घ्यावं लागणार आहे आता आपल्याला, कारण की आता ते एक्झॅक्ट केलेलं तर नाही, आपल्याला दाखवलेलंच आहे ऑनलाईन. ठीक आहे. ओके, तर मी तुम्हाला उद्या आपलं प्रॅक्टिकल असतं. ओके, तर उद्या मी तुम्हाला ते देईन, त्याचं जे काही कॅल्क्युलेशन आहे ते, प्लस जे व्हॅल्यूज आहेत तर त्याच्यावरून तुम्ही ते कॅल्क्युलेट करा. ठीक आहे. ओके मॅम. मॅम हे आपण चॅप्टरचे PPT शेअर करा ना क्लासरूम. ओके, नर्वस सिस्टीम. ठीक आहे. हा. हॅलो मॅम, हा, तुम्ही बोल. अँटी हायपरटेन्शनचं HAPच्या क्लासरूमवर सेंड केलेत नोट्स. हो का? ठीक आहे. हो. आय विल शेअर ऑन केमिस्ट्री क्लासरूम. हॅलो मॅम.
तुम्ही HAPच्या 2 चॅप्टरची फक्त MCQ दिले ती पहिल्यांची पण द्या की. कुठले फर्स्ट कशाचे पाहिजे तुम्हाला MCQ आता? MCQ तुम्ही 2 चॅप्टरचेच दिले HAPच्या. सगळ्या चॅप्टरचे दिले असतील ना, का 2चेच दिले? फर्स्ट सेशनलला जेवढे झाले तेवढे सगळ्यांचे दोनचेच. MCQ दिले होते ना. ओके, मी आज चेक करते. जर नसतील क्लासरूमवर तर मी ते सेंड करते तुम्हाला डायरेक्टली. आता आपल्या नर्वस सिस्टीम पर्यंत सगळेच तुम्हाला सेंड करते एकदाच. ओके. ओके, अजून कुणाला काही Hello, ma'am. प्रॉब्लेम? हा, आता मग 15 तारीख झाली, मग उद्या प्रॅक्टिकल ऑफलाईन होणार आहे ना? 15 जानेवारी आहे, फेब्रुवारी पर्यंत सांगितलंय ना. सॉरी मॅम. अजून कुणाचं काही डाऊट? मॅम सेकंड सेशनल हा, सेशनल सेकंड कधी? सेशनलचं अजून काही नाही आलेलं, पण तुम्ही तयारीत राहा, स्टडी करा. आता तुम्हाला आयडिया आली असेल फर्स्ट सेशनल वरून कसं स्टडी करायचं ते. मॅम सेकंड सेशनल म्हणजे या इयरची फायनल आहे का? नाही, फायनल नाही. सेशनल म्हणजे तुम्ही अगोदर कसे युनिट टेस्ट वगैरे देत होता, तशाच टाइप मध्ये एक्झाम असते ही. फर्स्ट सेक्शनलचा रिझल्ट कधी सांगणार आहेत मॅडम पर्सेंटेज मध्ये? पर्सेंटेज मध्ये तुमचं ह्याचं कॅल्क्युलेट होतच नाहीये पर्सेंटेज मध्ये. तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचे तर मिळालेत ना मार्क्स, जस्ट तेवढंच असतं. ह्याचं काही पर्सेंटेज निघत म्हणजे लागतच नाही कशासाठी. तुमचं जे फायनल एक्झाम होईल तर त्याचे पर्सेंटेज इम्पॉर्टंट असतात. हे तुम्ही काढू शकता तुम्ही सगळ्या ह्याचे मार्क्स काढले की. फायनलच्या रिझल्ट मध्ये म्हणजे फायनलचं जे काही रिझल्ट असेल त्याच्यामध्ये हे मार्क ऍड होतात ना? हा, ऍड होतात. ओके. याचं कन्व्हर्जन होत असतं, त्याच्यामुळे ह्याचं काही पर्सेंटेज काढून आपल्याला काही होत नसतं. याचं कन्व्हर्जन होत असतं, तर तुमचं 40 पैकी 20 मध्ये कन्वर्ट होतात. आणि ते 20 आणि नंतर अजून ज्या सेशनल होतील त्याचं पण असं कन्व्हर्जन होऊन जे टोटल होईल त्याचं ते ऍड केलं जातं सेशनल फायनल मध्ये. ओके, अजून कुणाला काही डाऊट? आणि एक्झामच्या तयारीला सुरू करा, कारण की असेल तुमचे सेकंड सेशनल लवकर. अजून कशाचं डाऊट कुणाला? HAPचे फक्त म्हणजे तुम्हाला MCQ शेअर करायचे. नोट्स कुठेपर्यंत तुम्हाला मिळाले HAPच्या? Respiratory system. डायजेस्टिव्ह सिस्टम पण भेटले. ओके, डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या मिळाले. म्हणजे आता पुढच्या फक्त राहिलेल्या आहेत या चॅप्टरच्या. ओके, स्केलेटल मसलच्या आणि ह्याच्या. स्केलेटल मसल्स तुम्हाला स्केलेटल मसल्स बरोबर आहे. हा, दोन्हीच्या मी एकदमच शेअर करेन, स्केलेटल मसल्स आणि हे नर्वस सिस्टीम. ओके, HAPचा तर काही नोट्सचा प्रॉब्लेम नाही, फक्त तुम्हाला MCQ शेअर करायचे. केमिस्ट्रीच्या राहिलेत तर त्या मी शेअर करेन. ओके, अजून कुणाला काही मॅम केमिस्ट्रीचा 5th चॅप्टर मधला एकच पॉइंट फक्त तुम्ही पाठवला ठीक आहे, केमिस्ट्रीचा मी पाठवते. HAP मध्ये तर काही राहिलं नाही ना, फक्त स्केलेटल मसल्स आणि हे. डायजेस्टिव्ह सिस्टीम शेअर केलेले आहेत नोट्स. केले ते मॅम. हॅलो मॅम, स्कॉलरशिपचा फॉर्म भरू का मी? नाव दिसतंय का ते चेक करा आणि व्यवस्थित बघूनच भरा. ते पॉली दिसत असेल तर ते नाही आपल्या कॉलेजचं नाव. मॅम, लांब जावं लागतं स्कॉलरशिपचा फॉर्म भरायला, मग तिथून जाऊन. ओके, तुम्हाला कन्फर्म करून सांगतो आम्हीच, मग तुम्ही भरा. ओके मॅम. कुणाला काही डाऊट?
मॅम सेकंड सेक्शनल एक्झामला आता इथून पुढे जे शिकवले चॅप्टर म्हणजे फर्स्ट सेक्शनलचे हा. सोडून फर्स्ट सेशनलचे सोडून. हा बरोबर आहे. Hello, ma'am. Am I audible? हा येस येस Wait. Can you make me host if you are finished? येस येस आय विल मेक यू. Okay. First stop your recording and then make me host.